संपत्ती जीवावर बेतते म्हणतात त्याची प्रचिती पुन्हा एकदा सोलापुरात अनुभवायला मिळाली आहे. प्रॉपर्टीच्या वादातून अर्धांगवायू झालेल्या काकाला आणि काकूला दोघांनाही अमानुषपणे तोंड दाबून त्यांचा खून करण्याचे धाडस त्यांचेच सख्खे पुतणे राहुल आणि विकास यांनी केले आहे. या घटनेने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वागतनगर जवळील कृष्णानगरमध्ये राहणारे BSNL मधून निवृत्त झालेले महादेव मंचाळ वय 68 आणि त्यांची पत्नी रंगम्मा वय 62 हे दोघे आपले भाऊ मंचाळ यांच्या घरी राहत होते. निवृत्त झालेल्या काकांना गेल्या अनेक वर्षांपासून पॅरालिसिसचा आजार होता. त्यांच्या पत्नी त्यांची मनोभावे सेवा करत. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यानंतर जी काही संपत्ती होती ती त्यांच्या पश्चात या दोन पुतण्यांच्याच नावे होणार होती. मात्र विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात त्याप्रमाणे मोहापायी या दोन्ही पुतण्यांनी आपल्या काकाला आणि काकूला थेट मृत्यूचा मार्ग दाखवला आहे. रविवारी सकाळी या महादेव मंचाळ आणि रंगम्मा मंचाळ यांचा दरवाजा उघडला नाही हे लक्षात आल्यानंतर शेजारच्यांनी दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडून पाहिला तेव्हा ते दोघेही मृत अवस्थेत आढळले. तेव्हा उपस्थितांनी पोलिसांना ताबडतोब पाचारण केले. तेव्हा पोलीस तेव्हा उपस्थितांनी ताबडतोब पोलिसांना पाचारण केले आणि MIDC पोलीस ठाण्यात अज्ञात इसमावर खुनाचा गुन्हा दाखल झाला. तोपर्यंत या घटनेचा कुणालाच कशाचाच पद्धतीचा अंदाज नव्हता. मात्र खरे खुनी घरातच होते. चौकशी दरम्यान खुनाचे धागेदोरे पुतण्या राहुल चौकशी दरम्यान खुनाचे धागेदोरे पुतण्या राहुल चौकशी दरम्यान खुनाचे धागेदोरे पुतण्या राहुल मंचाळ आणि विकास मंचाळ यांच्याकडे वळले. कारण घटना घडल्यानंतर हे दोघेही वेगवेगळ्या दिशेला फरार झाले होते. राहुल हा कल्याणकडे आणि विकास इंदापूरला फरार झाला होता. मात्र पोलिसांनी या दोघांच्याही मुसक्या आवळून त्यांना अटक केली. यावेळी पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर महत्प्रयासाने या दोघांनीही त्या दोघांचा राहत्या जागेसाठी खून केल्याचे कबूल केले. दरम्यान मंचाळ यांच्यावर शवविच्छेदनानंतर सोमवारी भावा दरम्यान मंचाळ दाम्पत्यावर शवविच्छेदनानंतर सोमवारी भावूक परिस्थितीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.